संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की वाढीव घरपट्टीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडत असून महापालिकेने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा। वाढीव घरपट्टीच्या विरोधात आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत आवाज उठवल्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले। तर सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी वाढीव घरपट्टीचे समर्थन केल्याचा निषेधही यावेळी करण्यात आला। महापालिकेच्या आगामी महासभेत वाढीव घरपट्टीचा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे। मागणी मान्य न झाल्यास 21 जुलैपासून कुपवाडमध्ये आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला। यावेळी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष आशुतोष धोत्रे, उपाध्यक्ष गोरख वनकडे, मुस्ताक रंगरेज, तानाजी गडदे, अरुण रुपनर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। 20 तारखेच्या महासभेच्या मीटिंगमधील घरपट्टीबाबत जे नागरिकांचा रोष आहे आणि त्या बाबतीत कुठल्याही आमदारांनी वगैरे सांगली जिल्ह्यातल्या आमदारांनी आवाज उठवलेला नाही आहे, पण आमचे नेते जयंत पाटील साहेबांनी आपल्या सांगलीच्या ज्या मूळ हक्काच्या घरपट्टीच्या विरोधात असेल तेव्हा जिल्ह्यात जे काय चाललंय त्याच्या विरोधात असेल एकाही आमदारांना बोललेलं नाही, पण आमचे नेते जयंत पाटील साहेबांनी सर्व काही त्याचा निषेध केलेला आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला घरपट्टी ही रद्द करून नागरिकांच्यावर जे बोजा लादत आहेत नगरपालिका प्रशासक त्यासाठी आमचा जाहीर निषेध असेल। नाहीतर येणाऱ्या 20 तारखेनंतर येणाऱ्या दिवसात संघर्ष समिती परिसर कुपवाड यांच्या मार्फत आमरण उपोषण आम्ही घेण्यात येणार आहे। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या घरपट्टी वाढीच्या विरोधात उद्या होणाऱ्या महापालिकेच्या 20 तारखेच्या महासभेमध्ये घरपट्टी वाढ त्वरित मागे न घेतल्यास कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीच्या वतीने 20 तारखेच्या महापालिकेच्या निर्णयाच्या नंतर संघर्ष समितीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल। या उपोषणाची दखल घेऊन महापालिकेने त्वरित हे अन्यायकारक घरपट्टी वाढ मागे घ्यावी अशी आम्ही विनंती करतो। घरपट्टी भरण्यास तयार आहोत असे जे बोललेले आहेत ते कोणत्या बेसवर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे हे आम्हाला पहिल्यांदा महापालिका अधिकाऱ्यांनी आमदारांनी सांगावं। अन्यथा महापालिकेच्या विरोधात या घरपट्टी विरोधात आणि आमदारांच्या केलेल्या विधानाच्या विरोधात कुपवाड संघर्ष समिती यांच्या वतीनं 20 तारखेनंतर आमरण उपोषणाला बसण्यास आम्ही